गजानन महाराज विसावा भक्त निवास संकुल, आनंद विसावा. आनंद विसावा तुम्हाला दाखवतो कसं आहे. किती सुंदर प्रशस्त असं निवासी संकुल बनवलं आहे बघा. मंदिरापासून साधारणपणे 3 किलोमीटर अंतरावर आहे आणि अतिशय सुंदर असं निवासी संकुल. हा वाहनतळ आहे इकडे. इकडे पार्किंग आहे आणि इकडे पण पार्किंग आहे. आधी इकडचा रोड किती ब्रॉड आहे आणि किती पार्किंग सुंदर आहे ते बघा. स्वच्छता बघा इथे तुम्हाला मुंबईपेक्षा पण जरा पण कचरा दिसणार नाही. ही अशी सुंदर राहण्याची व्यवस्था इकडे. बसायला वगैरे किती सुंदर केले बघा संध्याकाळी. हे प्रसादालय समोर दिसतंय ते. हा भक्त निवास. हा क्रमांक रूम नोंदणी कार्यालय ते मध्ये चौक. इथून बसची सेवा पण असते. सकाळी 5 ते 9 दरम्यान राजस्थाने, सकाळी 9 ते 12 दरम्यान दर तासाने बसची व्यवस्था असते देवळात जाण्यासाठी. प्रसादालय आहे इथे. अल्पोपहार सकाळी 7 ते 9:30, दुपारी 4 ते 7. प्रसादालय सकाळी 11 ते 2:30, सायंकाळी 7 ते 10 असं टाईम. हां तेच. हे मंदिरातील दैनंदिन कार्यक्रमाची इन्फॉर्मेशन आहे. तुम्ही पॉज करून वाचा. मंदिर उघडण्याची वेळ, काकड आरती, ही सर्व मंदिराची इन्फॉर्मेशन आहे. पॉज करून तुम्ही वाचू शकता. इथे निवेदन दिलं आहे, डॉमेट्री दिलं आहे इथे. हे आतमध्ये एवढं सुंदर आहे ना. आतमध्ये बघा किती सुंदर बाग केले भक्त निवासमध्ये. तर असं शेगावचं एकदम त्यांनी संस्थांचं जे भक्त निवास आहे ते अतिशय सुंदर मेंटेन केलेलं आहे. तर शेगावला आल्यानंतर भक्त निवासामध्ये बुकिंग करा हॉटेलमध्ये करण्यापेक्षा. जर इकडे पूल असेल तर हॉटेलला जा. आणि किती सुंदर हे असं केलं आहे. तुतारी घेतलेली 2 माणसं आणि इथे पार्किंग आहे. आणि ह्याचं नाव आहे विसावा आणि दुसरं आहे आनंद विहार आणि तिकडे आहे भक्त निवास. तर असं आहे. तर तुम्ही भक्त निवास फुल असेल तर आनंद विहार, विसावा इथे पण चौकशी करा. इथे रूम नोंदणी कार्यालय आहे आणि इकडे बससाठी थांबायचं. ही बस आली बघा. ही फ्री सर्व्हिस आहे देवळासाठी. इथून इथे राहणाऱ्या सर्वांसाठी देवळात जायचं आणि देवळातून परत यायचं, ही फ्री सर्व्हिस आहे. तर मुद्दामून तुम्ही प्रयत्न करा की तुम्हाला इथे रूम मिळेल. शेगावला आल्यावर हॉटेलमध्ये राहू नका शक्यतो. किती सुंदर झाडं लावले फुलांची, मस्त. हे वाहनतळ आहे तरी पण इथे अशी सुंदर वृक्षारोपण आणि अतिशय विस्तीर्ण अशी जागा. एकर्समध्ये आहे. मला वाटते 600-700 एकर्समध्ये असेल. आम्ही घोडागाडीत बसलो इकडे मस्तपैकी छानपैकी. तेव्हा घोडागाडीमध्ये बसतोय. शेगावमध्ये घोडागाडीत बसलाय बघा. मला वाटलं आमचं घोडे बघा कशा प्रकारे आमचा घोडा पळतोय मस्तपैकी. आणि घोडे चालक आहेत आणि हा बैल आमचा घोड्यावर बसलेला आहे.
बघ आता मस्त सुंदर आनंद सागर पण बाजूला आहे, रस्ता आहे, घोडागाडी आहे आणि ते विसावा आहे. आम्ही चाललं विसावाला. आता बघा मला पाठचं दृश्य दाखवतो. पाठी मी बसलो आहे, सन्नी बसला आहे, मेहुल बसला आहे आणि भरत दादा आमचे बसलेले आहेत. भरत काका म्हणू शकतात किंवा भरत पंजोबा पण म्हणू शकतात. भरत आजोबा अपर पंजोबा म्हणू शकतात. अशी आमची मस्त सवारी छानपैकी झाली आहे. आपण आलो आहोत इथे गजानन महाराजांना पाटलांच्या मुलांनी उसानी मारलं होतं. तर हे ठिकाण आहे ते. श्री गजानन जय गजानन. त्यावेळेला इथे मळा असणार. हा महाराजांचा पलंग ठेवला आहे इथे. हा महाराजांचा पलंग. जय गजानन. हे आहे मंदिर. या मंदिराला आपण प्रदक्षिणा करूया. इथे एक वैशिष्ट्य आहे की इथे वर इथून वर साफसफाई खूप चांगली असते. इथे पण जाणार तिथे. ही आहे येथे घडलेली घटना. श्री मारुती मंदिर. श्री महाराज असताना घडलेले या ठिकाणी श्रावण मासात उत्सव असे. महाराज येथे येऊन बसत. पाटलांची मुलं महाराजांना नाना प्रकारे चिडवीत असत. पाटलांच्या मुलांनी महाराजांना उसांनी मारण्यास सुरुवात केली. मुले थकल्यावर महाराजांनी उसाच्या मोळीचा हाताने पिळून मुलांना रस पाजला. हा प्रसाद मिळाल्यावर मुले केलेल्या कृत्यावर खजील झाली व श्रींना शरण आली. ही भूमी. या मंदिरात खंडू पाटलांनी पुत्र व्हावा म्हणून महाराजांना विनवणी केली. श्रींच्या कृपेने त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले. श्री महाराजांच्या आदेशावरून भिका हे नाव ठेवले. या दिवशी प्रतिवर्षी ब्राह्मणांना आमरसाचे भोजन करीत जावे असा आदेश दिला महाराजांनी. अशी ही स्टोरी आहे. इथे मारुतीचे हनुमान चालीसा लिहिले आणि हे आहे मारुतीचं सुंदर असं मंदिर. जय बजरंगबली. तर हे आहे मारुतीचं मंदिर. हा वृक्ष आहे जिथे महाराज प्रगट झाले होते आणि पहिल्यांदी शेगावमध्ये ज्यांना लोकांनी बघितलं महाराजांना तो हा वृक्ष. या वृक्षाच्या खाली बसून महाराज पत्रावळीतली उष्टी शीत खात होते. तेव्हा बंकटलालनी त्यांना बघितलं आणि त्यांना आपल्या घरी नेऊन जेवायला घातलं. अशी स्टोरी आहे. तेव्हापासून महाराज शेगावमध्ये प्रसिद्ध झाले. तर तो हा वृक्ष आहे जुना तेव्हाचा 150-200 वर्षापूर्वीचा. त्याच्याहून जास्त जुना असेल. आणि हे आहे इकडे श्रीचे प्रगट स्मृती मंदिर. व श्रींच्या पादुका इथे आहे. श्री प्रगट स्थळ. श्री गजानन महाराज असताना घडलेला लीला. दिनांक 23/2/1878 रोजी मध्यान्ह समयाला श्री देवीदास पातुरकरांचे घरी मुलांची शत्रुशांती होती, ऋतुशांती होती. त्यानिमित्त जेवणाचा कार्यक्रम सुरू होता. उष्ट्या पत्रावळी वडाच्या झाडासमोर टाकलेल्या होत्या. तेथे सर्वप्रथम श्री महाराजांचे श्री बंकटलाल व श्री दत्तोपंत यांना दर्शन झाले. दामोदर पंत यांना दर्शन झाले. श्री महाराजांची अंगकांती, तेज व अजाणबाहू नासाग्र दृष्टी पाहून ते सिद्धकोटी आहेत अशी त्यांची श्रद्धा झाली. त्या योगे ही जागा प्रगट स्थळ म्हणून प्रसिद्धीस आली. संस्थेस ही जागा प्राप्त झाल्यानंतर या ठिकाणी श्रींचे स्मारक व स्मृती मंदिर साकार झाले. प्रगट दिन माघ वद्य 7 शके 1800 अशी इथली माहिती आहे. मेंटेन केलेलं आहे प्रगट स्थळ म्हणून. फार सुंदर.
इथे कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे, मेंटेनन्सचं, कलरचं. शेगावमधील सर्व स्थळं अतिशय सुंदर आणि स्वच्छ ठेवलेली आहे, हे मात्र मानण्यासारखं आहे. जय गजानन श्री गज. हा हॉल आहे. सदन म्हणजे जे महाराजांना पहिल्यांदा ज्यांनी बघितलं, बंकटलाल त्यांचं घर, ते आपण आता बघूया. तर हे होतं बंकट सदन. जे सोनार होते त्यांना पहिल्यांदा महाराज दिसले होते आणि त्यांनी ओळखलं होतं की हे सिद्ध पुरुष आहेत, त्यांचं हे घर. हा, तसंच आहे. हे आहे बंकट सदन बाहेरून. हा तो वृक्ष. इथे एक समोर सदन आहे, इथे पराडकरांचा वाडा. हा समोर आहे पराडकरांचा वाडा, जो स्वामी यांना दिसलेलं मोठे महाराजांचे मंदिर, शिव मंदिर मोठे महाराजांचं. इथे महाराजांनी चवताळलेला पिसाळलेला घोडा होता, त्याला शांत केलं होतं. मला वाटते शूटिंग आतमध्ये करून देणार नाही असं दिसतंय, तरी बघूया आपण. तर हे आहे मंदिर, महाराजांनी जिथे घोडा शांत केला होता ते. आतील मूर्तीचे फोटो काढण्यास सक्त मनाई आहे, तर आपण इथूनच काढूया. बाहेरून. हा आहे इथे मारुती. हे आहे ओम नमः शिवाय. आहे नंदी. आहे गणपती आणि ही आहे सरस्वती. ही अन्नपूर्णा आहे वाटतं ना, अन्नपूर्णा देवी आहे. आणि हे शिवशंकर. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हे आहे, तुम्ही पॉज करून वाचू शकता, श्री महादेव मंदिर गजानन महाराज असताना घडलेला लीला. तर हे पॉज करून वाचा व्हिडिओ, म्हणजे तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल.
आहे श्री विष्णू देवाचे मंदिर. आहे गरुड, हे कुर्मा अवतार. हे आहे मंदिर.